काहीतरी वेगळं आहे बरं का. तर एवढ्या मोठ्या फणसपासून एवढे सारे गरे निघालेत. यम ना. तर फर्स्ट टाईम मी फणस कट करणार होते. आत्तापर्यंत आयतं भेटले आणि मी ते खाल्ले, असंच झालं होतं. तर ऐकून होते फणस कापायला खूप हार्ड असतं. हार्ड मला असं वाटायचं. मी दुसऱ्यांचं बघितलं की इझी आहे, काही अवघड नाही आहे. म्हणजे मी बघितलं होतं की दुसरे कट करतात ते, पण स्वतः कधीच ट्राय केलं नव्हतं. एवढंच माहीत होतं की हाताला तेल लावून हे कट करावं लागतं आणि सुरीलाही तेल लावून कट करावं लागते, म्हणजे एवढंच ऐकण्यात होतं. तर आज म्हटलं आपण याची ट्रायलच घ्यावी. बापरे, इतकं हार्ड ते कट करायला किंवा त्याच्यातून गरे खायला. गरे तर गोड लागतात, पण ती काढण्यामागची मेहनत आहे ना, ती टू मच हार्ड आहे. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. माझ्या हात अक्षरशः ते बाहेरचे काटे टोचून टोचून येत ना, दुखत होते मला. इवन तिथं पिंपल्स पण आले, छोटे छोटे पिंपल्स पण आले. पण मी काय हार नाही मानली. म्हटलं का नाही, आता हे पूर्ण आपल्याला कटिंग करायचंच आहे. आवडतंय म्हटलं, करायला काय हरकत नाही आहे. तर एवढे सारे गरे एका फणसमधून निघालेत. नंतर म्हटलं बाबा आहेतच, तर बाबांना पण आवडतात आणि ते 3-4 दिवसांपासून बोलत होते हे कधी कट करणार आहे, कधी कट. पण ते पिकलं नव्हतं म्हणून आम्ही कट नव्हतो करत. आत्ता मग सहज लक्ष गेलं तर ते पिकलेलं दिसलं, म्हणून म्हटलं का आज हा ट्रायल बेस आपण घेतलाच पाहिजे. तर मग ते फणसाचे गरे आणि त्यांना मी बिया काढून दिले, कारण ते बिया उकडूनही खूप सुंदर लागतात किंवा भाजूनही सुंदर लागतात. तर ते डब्यात पॅक वगैरे केलं आणि म्हटलं का आता हे बाबांना द्यायला जाऊया. तर बाबांना गरे वगैरे दिले आणि मी खायची काही थांबणार आहे का. मीही स्वतःला गरे घेतले. बाय.